राज्यातील विधानसभा निवडणूक निकालावरून ईव्हीएमवर संशय घेता येणार नाही असं काल स्पष्ट केल्यानंतर आज मार्कडवाडी इथं ईव्हीएम विरोधी आंदोलनात सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली भूमिका बदललेली पाहायला मिळाली। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला जातोय असं सांगत अमेरिकेसारख्या देशात मतपत्रिकेवर मतदान होतं तर आपल्या देशात का नाही असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला। ही निवडणूक पद्धती बदलली पाहिजे असं सांगत निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याचा ठराव करण्याचं आवाहन पवार यांनी उपस्थितांना केलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली। यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे। मार्कडवाडीमध्ये आंदोलन करून अपयश लपवण्याचं काम शरद पवार करत आहेत अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभवाची भीती आहे म्हणून पवारांची ही धडपड आहे असं ते म्हणाले। मार्कडवाडीमध्ये मतपत्रिकेवर मतदानाची मागणी करणारे शरद पवारांचे कार्यकर्ते आहेत, सामान्य जनता नाही असं ते म्हणाले। आज जगाचा मोठा देश अमेरिका, अमेरिकामध्ये मतभेदी टाकलेले असतात। जगाचा लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड, तिच्यावर मतभेदीमध्ये टाकले जातात। युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे ईव्हीएमवर जात नाहीत। अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी ईव्हीएमचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे ईव्हीएम नको, काय असेल ते लोकांना मतपेटी टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांनी तो दिला। आता जग करतंय, आमचं घातलं का? आमच्याकडे सरकारी त्या सरकारच्या लोक अस्वस्थ आहेत, काही गोष्टी दिसतात। जर सरकारला जनतेच्या जनाधारामुळे सरकार आलं असेल आणि यामध्ये ईव्हीएमचा कुठलाही सहभाग किंवा सहकार्य नसेल तर या सरकारने का त्याला विरोध करतायत? मार्कडवाडीच्या लोकांच्या मागणीला का विरोध करावा? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे लोकांना की करा तुम्ही, आमचा विश्वास आहे ईव्हीएमवर, आम्ही जनतेनं आम्हाला निवडून दिलेला आहे, आम्ही बोगसगिरी करून निवडून आलेलो नाही। हा एक विश्वास सरकारला संपादन करण्याची योग्य संधी मार्कडवाडीच्या लोकांनी दिली आहे असं मी मानतो। त्यामुळे त्यांनी या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं। उगीच त्यांना अटक करून लाठीचार्ज करून आंदोलन चिरडण्याचं काम करायचं, हाणून पाडायचं, हे सगळे धंदे बंद करावेत आणि खुल्या दिलानं त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं। पाडीमध्ये आलेले लोक कोण आहेत? पवार साहेबांचे कार्यकर्ते आहेत। जनता कुठे आहे? जनतेने तर विधानसभेला दाखवून दिलं की लोकसभेचा खोटारडेपणा जो होता तो जनतेने नाकारला आणि विधानसभेला जनतेने आम्हाला भरभरून मतं दिली आहेत। मग एवढंच आहे तर मार्कडवाडीमध्ये यापूर्वी ज्या ज्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमवर मतदान झालं त्या मतदानाची आकडेवारी जर बघितली तेव्हा का आक्षेप घेतले नाही? मार्कडवाडीमध्ये एकदाच मतदान थोडी झालं आहे, अनेक निवडणुकीत मतदान झालं आहे। मग स्थानिक स्वराज्य संस्थांचा ईव्हीएमवर झाला आहे, त्यानंतर विधानसभेत ईव्हीएमवर मतदान झालं आहे, मशीनवर मतदान झालं आहे, त्यानंतर विधानसभेत झालं आहे, लोकसभेत झालं आहे, अनेक लोकसभेत अनेक विधानसभेत मतदान झालं आहे, तेव्हा आक्षेप घेतला नाही। 2014 पासून ते 2024 पर्यंतची मार्कडवाडीतल्या मतांची आकडेवारी पाहता तिथल्या ग्रामस्थांनी कायमच वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली आहे। मार्कडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली। त्यामुळे हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना लगावला। यावेळी लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलं, त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका असा सल्लाही बावनकुळे यांनी दिला।